शेतकरी मित्रांनो, सध्या बाजारात तुरीच्या भावावरून खूप मोठी चर्चा सुरू आहे। गेल्या महिनाभरात तुरीच्या दरात ज्या घडामोडी झाल्या आहेत त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न आहे की नेमकं चाललंय काय। एकीकडे ऐकायला मिळतंय की बाहेरच्या देशातून तूर येणार आहे, म्हणजे आयात वाढणार आहे। मग जर आयात वाढली तर आपल्या शेतकऱ्याला मिळणारा भाव पडणार का, की भाव अजून वाढणार? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच कोडे सोडवणार आहोत। परिस्थिती काय आहे, उत्पादन किती आहे आणि पुढच्या काळात बाजार कसा राहील हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि असेच उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओज नेहमी पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या आणि पुढील व्हिडिओज करिता बेल आयकॉन नक्की दाबा। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण आपल्या देशातली परिस्थिती बघूयात। मित्रांनो, या वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडे जुना शिल्लक साठा, ज्याला आपण कॅरी ओव्हर स्टॉक म्हणतो, तो साधारण 9.7 लाख टन होता। आणि यावर्षी नवीन उत्पादन किती होणार, तर अंदाज असा आहे की यावर्षी देशात फक्त 30 लाख टनांच्या आसपास तूर पिकेल। आता गंमत बघा, आपल्या देशाला वर्षाला खायला किती तूर लागते, तर ती गरज आहे साधारण 40 लाख टनांची। म्हणजे पिकतंय 30 लाख टन आणि गरज आहे 40 लाख टनांची। साहजिकच आहे तुरीचा तुटवडा जाणवणार। तज्ज्ञांच्या मते हे सगळं गणित पाहता सीजनच्या शेवटी आपल्याकडे फक्त 6.5 लाख टन साठा शिल्लक राहू शकतो, जो गेल्या वर्षीपेक्षा खूपच कमी आहे। आता तुम्ही म्हणाल, अमन भाऊ, मग आपण बाहेरून तूर मागवू ना? बरोबर आहे, पण तिथेही एक अडचण आहे। आपण मुख्यत्वे तूर आणतो म्यानमार आणि आफ्रिकेतून, पण यावर्षी फक्त भारतातच नाही तर म्यानमारमध्ये सुद्धा तुरीचं पीक कमजोर आहे। म्यानमारमध्ये अंदाज होता की 3 लाख टनापेक्षा जास्त पीक येईल, पण तिथे खराब हवामानामुळे पिकांचं नुकसान झालंय आणि आता फक्त 3 लाख टनापर्यंतच पीक हाती येण्याची शक्यता आहे। आफ्रिकेची स्थिती सुद्धा अशीच आहे, तिथेही गेल्या वेळी अंदाजापेक्षा पीक कमीच आलं होतं। त्यामुळे आपल्याकडे आयातीसाठी म्यानमार हाच एक मुख्य पर्याय उरतो। आता या सगळ्याचा परिणाम काय झाला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीचे भाव भडकले। म्यानमारमध्ये 31 जानेवारीला तुरीचा भाव $940 प्रति टन झाला होता, जो डिसेंबरमध्ये $760 ते $780 होता। म्हणजे बघा, एका महिन्यात किती मोठी उडी। आणि गेल्या वर्षी याच काळात हा भाव $820 होता। याचाच परिणाम आपल्या भारतीय बाजारात सुद्धा दिसला। डिसेंबरपर्यंत आपल्याकडे तुरीचे भाव हमी भावाच्या खाली, म्हणजे 7,450 ते 7,600च्या घरात रेंगाळत होते। पण 15 जानेवारी नंतर चित्र बदललं। नोव्हेंबर ते जानेवारी या काळात भावात 1,750 ते 2,000 रुपयांची वाढ झाली आणि आता भाव हमी भावाच्या वर किंवा त्याच्या आसपास टिकून आहेत। मग आता पुढचं काय, तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून म्यानमारमधून तुरीची आयात सुरू होईल। जेव्हा नवीन माल बाजारात येईल तेव्हा कदाचित भाव थोडे स्थिर होऊ शकतात किंवा थोडा दबाव येऊ शकतो। पण घाबरण्याचं कारण नाही, कारण सरकारी खरेदीचा आधार शेतकऱ्यांना मिळेलच। शिवाय जसा उन्हाळा सुरू होईल आणि म्यानमारची आयात कमी पडू लागेल, तसेच आपल्याकडचा माल बाजारात पूर्ण येऊन जाईल, तेव्हा पुन्हा एकदा भावात तेजी किंवा वाढ बघायला मिळू शकते। थोडक्यात सांगायचं तर देशात आणि परदेशात तुरीचं उत्पादन कमी आहे आणि मागणी जास्त आहे। त्यामुळे जरी थोडीफार आयात झाली तरी भाव एकदम कोसळणार नाहीत, उलट पुढे जाऊन चांगल्या दराची अपेक्षा आपण करू शकतो। तरीही शेतकऱ्यांनी बाजाराचा कानोसा घेऊनच आपला माल विकावा। तर तुरीच्या भावासंदर्भातील हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या शेतकरी ग्रुप्सवर नक्की शेअर करा। अशाच खात्रीशीर माहितीसाठी आपल्या अमन मोहनावाले चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। धन्यवाद।